कुकिंग. तर तिला विचारलं होतं की ती चण्याची भाजी असते ना, ते चण्याच्या भाजीमध्ये पाणीचं क्वांटिटी वगैरे काहीतरी बोलली होती ती. असं तिच्या इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं होतं मी. तर तिनं सांगितलं होतं की मी एक इन्ग्रेडियंट असं वापरते म्हणे की ते पाणी वगैरे जास्त वेळ होऊ दे. काय तू. यो सो अभी बताइए आप क्या प्रोग्राम है आज का. ये पालक पुरी बनाई है. काय सुचलं तुला पालक पुरी बनायला. आई ये दावत पे. झालं बाबा, संपल्या. तर विषय असा आहे की मॅडमला काल बोर झालं, तर त्यांचा कॉल आला की बोर होत आहे. मग आलो त्यांना घेऊन इथे. आणि मग सकाळी क्रेविंग झाली की काय इच्छा झाली की पालक पुरी खायची. मग सिलेंडर आला आमचा आणि मग आम्ही डीमार्टमध्ये गेलो. त्याच्या अगोदर हे पूर्ण किचन आवरली. आता आवरल्यासारखी दिसत नसेल पण हे आपण आवरलेली आहे. पहिलेच पाहिलं असतं तर खंडर होतं हे. तर मग पुरी वगैरे, हां पालक वगैरे आणलं, पुऱ्या तळल्या. काय तर एवढ्या साऱ्या कुकर भरून आता पुऱ्या तयार झालेल्या आहे. हे वरचं ताट, हे प्लेट चांगली आहे का, त्याच्यावर टाकू का. तर आता मॅडम एक एक पुऱ्या बनवून देत आहे आणि मी एक एक पुरी तळत आहे. मला का बरं वाटतं की चेतनचाच कॉल आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदाच बनवल्या आणि पुऱ्या खरोखर लय भारी बनल्या. मला पण अपेक्षित नव्हतं. खरं मला वाटलं नव्हतं बरं का की एवढ्या चांगल्या बनल म्हणून. पण रिअली द पुरीज आर व्हेरी टेस्टी. म्हणजे टेस्ट करून पाहिलेली आहे. आणि भाजी पण बनवलेली आहे टोमॅटोची. सो इट इज व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आणि खायच्या अगोदरच मी थँक्यू म्हणू इच्छितो आमच्या डॉक्टर साहेबांना. 500 रुपये. जरा असं काय क्रेडिट दिलं डायरेक्ट पैशावरच विषय तिथं. कट पाहिजे डॉक्टरले डॉक्टरचा. ते 500 पुरी तर पाहतच आहे मी. काय असं फोटो व्हिडिओ काढू राहिला तर तुम्हाला मी एवढी भंटल दिसू राहिली. अरे तुला काय वाटतं तू कशी दिसते. बस तर मग झाले, चला संपल्या. ठीक आहे. ऑलमोस्ट आता संपत झाले. तू बस दादा, मी तळतो. नाही त्याचं काय. ठीक आहे. तर मग आता पुऱ्या झालेल्याच आहे. तर मग आम्ही पुऱ्या खाऊ, पुरी भाजी. ठीक आहे, चलो बाय.